उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने आता एक अत्यंत मोठं वळण घेतलंय। अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू होते। या प्रयत्नांना अखेर यश आलं असून नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आपली माघार जाहीर केली आहे। आज सोमवारी नाट्यमय घडामोडी घडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झाले। विशेष म्हणजे शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे सुद्धा उपस्थित होते। या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे महायुती समोरचा एक मोठा अडथळा दूर झाला। मला वाटतं सगळ्या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे। नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचे प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे। पण म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत, 11 जागा पुन्हा आम्ही एक हाती त्या ठिकाणी निवडून देऊ। 17 100% जागा या महायुतीच्या निवडून देतील। समाधानी नाही किंवा आहोत त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील CM साहेबांचा, DCM साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागं घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सुतोवाच महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।